नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मनुष्याकृती राघवेख्याती केली। शिळा शिखरे सागरी तारी। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी। जळी रक्षिले निर्जीवा कागदासी। महाराज हा जन्मला मृत्युलोकी। दुजी उपमा नाढळे हलोकी। भवसिंधुसी बांधिला सेतु जेणे। अनाथादिना कारणे तुकयाने। तुका भासला मानवी वेशधारी। परिहालिला विग्रही निर्विकारी। स्वये श्रीहरी व्यापको सर्वजीवा। तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा। जया पूजिले आदरे पांडुरंगे। विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। तनु मानवी दिव्य रूपीच केली। न त्यागिती दिव्य लोकासी नेली। पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। कोंडाजी बाबा महाराज की जय। सब संतन की जय। याती शूद्र वैश्य केला व्यवसाव। आधी तो हा देव कुळ पूज्य। नये बोलो परी पाळिले वचन। केली याचा प्रश्न तुम्ही संती। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय। अखिल विश्वाचे रुद्रव्याप्त संत वैराग्य राग रसिक उन्मेष सुलोचन श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असणारे सर्व जिज्ञासू श्रोतृवृंद सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होऊन संपन्न होणारा हा जो अधिक मासाच्या पर्व काळामध्ये जे काही चिंतन आपण या निमित्ताने करत आहोत, श्री सद्गुरु वेदव्यास प्रतिष्ठान संचलित आध्यात्मिक उत्कर्ष ऑनलाईन अभ्यासक्रम या अंतर्गत संपन्न होणारा हा जो काही उपक्रम आहे, या उपक्रमामध्ये आज पवित्र अशा या एकादशीच्या पर्व काळावर म्हणजेच कमला एकादशीच्या निमित्ताने आपण जे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र श्रवण करणार आहोत, या निमित्ताने आपण सर्वच परम भाग्यवान आहोत.
कारण वारकरी संप्रदायाच्या धर्ममंदिराचा पाया ज्ञानी यांचे राजे, साधकांचे मायबाप संत श्रेष्ठ ज्ञानोबांनी घातला आणि त्याच धर्ममंदिराचा कळस वैराग्याचे महामेरू संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांनी चढवला. आणि आपण जर महाराष्ट्राच्या आध्यात्मिक असणाऱ्या परंपरेचं अवलोकन जर केलं तर ज्ञानोबाराय ते तुकोबाराय तथा निळोबारायांपर्यंत जे साधू संत झाले, या संतांच्या विचाराने भारावलेला महाराष्ट्र आहे. आणि प्रकर्षाने महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगांवर अधिक प्रमाणामध्ये कीर्तन आपण श्रवण करतो. त्यामुळे अन्य संतांच्या वाङ्मयापेक्षा देखील म्हणजे तुलनात्मक दृष्टीने जर विचार जर केला तर जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंग गाथा ही थोडीशी महाराष्ट्रातील असणाऱ्या सर्वसामान्य वारकऱ्यांपासून सगळ्यांच्या अगदी जवळची अशी गाथा आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मानवी जीवनाचा उत्कर्ष साधावा याकरता अत्यंत सोप्या परिभाषेमध्ये आध्यात्मिक तत्वज्ञान आपल्यासमोर मांडलं. आणि मग आध्यात्मिक तत्वज्ञान आपण श्रवण करत असताना त्यांचं जे वास्तवातलं जीवन आहे ते मात्र अजूनही म्हणावं तितकं प्रकाश झोतात आलेलं पाहायला मिळत नाहीये. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या स्वतःबद्दल बोलत असताना फार कमी प्रमाणामध्ये बोललेले आहेत अभंग गाथेमध्ये, परंतु जे काही बोललेले आहेत त्या असणाऱ्या अभंगाचा आधार घेऊन आणि संत चरित्रकार श्री महिपती बाबा तहाराबादकर यांच्या असणाऱ्या ओवीबद्ध चरित्राचा आधार घेऊन आपण काहीसा जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्राचा परामर्श घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र हे आपल्याला अगदी एक 4-5 दिवसाच्या सत्रामध्ये श्रवण करायचं आहे. त्यामुळे अगदी विस्ताराने आपल्याला त्याचा विचार करणं शक्य होणार नाही, परंतु जितका अधिक प्रमाणामध्ये सखोल त्याविषयी चिंतन करता येईल तेवढा प्रयत्न आपण करूया. तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र, या चरित्राचा प्रारंभ विश्वंभर बाबा म्हणजे ज्ञानोबारायांच्या काळामध्ये 12व्या शतकामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचे असणारे वंशज विश्वंभर बाबा यांच्यापासून या चरित्राला प्रारंभ झालेला आहे. महिपती बाबा तहाराबादकर यांनी इथूनच चरित्राचा प्रारंभ केलेला आहे. तर त्या अनुषंगाने थोडासा विचार आणि चिंतन आपल्याला करायचं आहे. तत्पूर्वी संत चरित्राचे काही फायदे आहेत का, आपण सर्व आपला मौलिक वेळ देऊन या ठिकाणी चिंतन करत आहात. तर संत चरित्र का श्रवण करावे याचा थोडासा विचार आपण प्रारंभी प्रस्तावनेमध्ये करूया आणि तदनंतर क्रमशः महाराजांच्या चरित्राचा चिंतनात्मक पद्धतीने विचार करूया. तर संत चरित्र हे का श्रवण करायचं याचे काही फायदे आपल्याला वाङ्मयामध्ये अनुभवायला किंवा ऐकायला मिळतात. तर संत चरित्र हे काय आहे, तर ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. तेही प्राणापर होते आवडती मज निरोते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. भगवान परमात्मा म्हणतात की भक्तांच्या चरित्राची प्रशंसा जे करतात ते मला प्राणापेक्षाही प्रिय आहे. ज्ञानोबाराय अजून वर्णन करतात की तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे ते जी सदा. आपलं हरपलेलं जे आत्मतत्वाचं भान आहे त्या भानाची जागृती व्हावी, म्हणजे भ्रांती समूळ नष्ट होऊन आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान व्हावं याकरता आपण संत चरित्र श्रवण करायला पाहिजे. आणि लौकिकामध्ये जर विचार जर केला तर आपण सगळे संसारिक आणि प्रापंचिक जीव आहोत. अनेक प्रकारच्या समस्यांना अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये कधी कधी आपण नाउमेद होतो आणि चिंताग्रस्त होऊन कधी कधी त्या समस्येमध्ये आपण अडखळून जातो आणि पुढे आता काय प्रवास करायचा, कशा पद्धतीने पावलं उचलायची, निरुत्साही होऊन जातो. तर निरुत्साही झालेल्या जीवाला उत्साह मिळण्याकरता, प्रेरणा मिळण्याकरता, ऊर्जा मिळण्याकरता संतांची चरित्र अत्यंत प्रेरणादायी आहेत. कारण संतांच्या जीवनामध्ये देखील कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्यासारख्याच अडीअडचणी आलेल्या आहेत. तेही गृहस्थी जीवन जगत होते, परंतु गृहस्थाश्रम जीवन जगत असताना देखील
त्या सगळ्या अडीअडचणींवर मात करत असताना अध्यात्माची कास त्यांनी कधीही सोडली नाही. आणि मग त्यांनी त्या अडचणींवर कशा पद्धतीने उपाययोजना केली याचा विचार करून आपल्याही जीवनामध्ये एखादी समस्या उद्भवल्यानंतर आपण कशा पद्धतीचं पाऊल उचलावं यासाठी संतांची चरित्र ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्राचा जर विचार केला तर आपल्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने अडचणी निर्माण होतात किंवा स्वकीयांच्या वियोगाचं दुःख आपल्याला सहन करावं लागतं, अगदी तद्वत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये देखील अशाच प्रकारच्या अनेक प्रकारच्या समस्या आल्या, कौटुंबिक अडचणी आल्या, आर्थिक विपन्न अवस्थेमध्ये जीवन जगावं लागलं, समाजातील मान सन्मान याही बाबतीत महाराजांना पदोपदी अपमान सहन करावा लागला. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र जर आपण लक्षात घेतलं तर ते आपल्या जीवन चरित्राशी कुठेतरी साधर्म्य असल्यासारखं आपल्याला भासतं किंवा वाटतं. त्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्राचा जेव्हा आपण विचार करू किंवा श्रवण करू त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये एखादी समस्या उद्भवली तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या समस्येवर उपाययोजना करत असताना कशा पद्धतीने पावलं उचलली, स्वतःला कशा पद्धतीने सावरलं आणि येईल त्या प्रसंगाला कशा पद्धतीने आव्हानात्मक पद्धतीने स्वीकारून पुढचा प्रवास, जीवनाचा प्रवास कसा महाराजांनी केला याविषयी जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र कायम दीपस्तंभासारखं आपल्याला मार्गदर्शक म्हणून ठरणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र हे ऐकलं पाहिजे अशा प्रकारचा अट्टहास माझ्या जीवनामध्ये मी स्वीकारलेला आहे. म्हणून होईल तेवढं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वास्तवातलं जे जीवन चरित्र आहे ते लोकांच्या समोर यावं या अनुषंगाने या चरित्र कथेचं अध्ययन, त्याचबरोबर या चरित्र कथेचा सखोल अभ्यास आणि वारंवार सातत्याने काही तुकोबऱ्यांच्या चरित्राच्या अनुषंगाने आपल्याला मौलिक विचारधन काही सापडतात का या अनुषंगाने मी कायम प्रयत्नशील असतो. तर आदरणीय बाळासाहेब महाराज खरमाळे यांनी या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आज तुम्हा सर्व असणाऱ्या भाविकांशी संवाद साधण्याचा किंवा काही जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्राचा विचार मांडण्याचा मांडण्याची एक चांगली संधी मला त्यांनी दिली. त्याबद्दल मी त्यांच्याविषयी ऋणी आहे. आणि आपणही आपला मौलिक वेळ देऊन या ठिकाणी या चिंतन सत्रामध्ये सहभागी झालेला आहात. आपल्याही विषयी अंतःकरणामध्ये आदरभाव ठेवून मी माझ्या या चरित्र कथेच्या चिंतनाला प्रारंभ करतो. जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि ज्या गुरुवर्यांच्या मुखातून मी आतापर्यंत ज्ञानार्जन केलेले आहे या सगळ्या गुरुजनांच्या कृपेतून काही माझ्या अल्पबुद्धीने बोलण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो. तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक फार मोठा अभंग गाथेमध्ये आहे की ज्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्वतःच्या चरित्राबद्दल काही विचार मांडलेला आहे. तो अभंग आहे, याती शूद्र वैश्य केला व्यवसाव, आधी तो हा देव कुळ पूज्य, नये बोलो परी पाळिले वचन, केली याचा प्रश्न तुम्ही संती. तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आपलं जे चरित्र रेखाटलेलं आहे या अभंगाचा आधार घेऊन आणि महिपती बाबा ताहराबादकर यांनी जे चरित्र जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मांडलेलं आहे त्या चरित्र ग्रंथाचा आधार घेऊन आपण चिंतन करूया. तर महिपती बाबा वर्णन करतायत की जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जे काही चरित्र आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या कुळामध्ये अवताराला आले ते कुळ अत्यंत पवित्र, पावन, सत्शील आणि वारकरी सांप्रदायिक असा असणारा हा परिवार आहे. तर विश्वंभर बाबा यांचा मूळ जो वंश आहे तो महाबळेश्वराच्या पायथ्याशी वसलेल्या जावळीच्या खोऱ्यामध्ये हे वास्तव्य करत होते. चंद्रगुप्त मौर्य यांच्या वंशातील असणारे विश्वंभर बाबा चंद्रगुप्त मौर्य यांच्या वंशातील असल्या कारणामुळे यांचं आडनाव मोरे असं झालं. आणि जावळीच्या खोऱ्यामध्ये वास्तव्य करत असताना, महाबळेश्वराच्या पायथ्याशी राहत असताना काहीतरी कौटुंबिक भावकीमध्ये वाद निर्माण झाले आणि त्यामुळे विश्वंभर बाबा किंवा त्यांच्या असणाऱ्या पूर्वीच्या पिढीतील लोकांनी जावळीचं खोरं सोडलं आणि ते पुणे प्रांतामध्ये
इंद्रायणीच्या काठावर वसलेल्या देहू गावामध्ये येऊन वास्तव्य करू लागले. इथे वास्तव्य करत असताना विश्वंभर बाबा एका सुखनैव कुटुंबामध्ये जन्माला आलेले होते. घरी सांपत्तिक स्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीची होती आणि अशा परिस्थितीमध्ये आपला उद्योग व्यवसाय सांभाळत असताना एके दिवशी विश्वंभर बाबांच्या असणाऱ्या मातोश्री यांनी विश्वंभर बाबांना आठवण करून दिली की विश्वंभरा, आपली परंपरेची जी असणारी जी वारी आहे, पंढरपूरची वारी, ती वारी तुला नेमाने करायची आहे. आतापर्यंत जरी तू वारी केलेली नसली तरी आता मात्र तू नित्य नेमाने वारीचं व्रत धारण कर आणि वारी करता जा. घरामध्ये आध्यात्मिक वातावरण होतं आणि अशा परिस्थितीमध्ये नित्य नेमाने भजन असेल, काकडा असेल, कीर्तन श्रवण करणं असेल, ही आध्यात्मिक साधना विश्वंभर बाबा करतच होते. परंतु आईने आज्ञा केल्यानंतर विश्वंभर बाबांनी ठरवलं की वारकऱ्यांच्या समवेत आपण आता पंढरपूरला वारी करता जाऊया. मग वारकऱ्यांच्या मेळ्यामध्ये विश्वंभर बाबा सहभागी झाले आणि मजल दर मजल करत 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 विश्वंभर बाबा पंढरपूरला जाऊन पोहोचले. चंद्रभागेवर स्नान केलं, पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं, क्षेत्राची प्रदक्षिणा केली आणि प्रदक्षिणा करून विठ्ठल मंदिरामध्ये विश्वंभर बाबा दर्शनाकरता गेले. विश्वंभर बाबा दर्शनाकरता मंदिरामध्ये गेल्यानंतर जसे भगवान पंढरीश परमात्म्याच्या समोर उभे राहिले, भगवान पांडुरंग परमात्म्याला नखशिखांत त्यांनी निहाळलं आणि निहाळल्यानंतर भगवान परमात्म्याच्या स्वरूपाने विश्वंभर बाबांचं मन आकर्षित करून घेतलं. विश्वंभर बाबांनी भगवंताला पाहिल्यानंतर विश्वंभर बाबांच्या अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण झाले आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. विश्वंभर बाबा देवाला म्हणायला लागले की आतापर्यंत मी का तुझ्या दर्शनाकरता आलो नाही, का मी या दर्शनाला विन्मुख राहिलो. मला वाटतं काहीतरी एक्झिट झालं होतं वाटतं. येतोय आवाज माझा? हा, ठीक आहे, माफ करा. तर विश्वंभर बाबा देवासमोर त्या ठिकाणी व्यक्त होत असताना भगवंताला प्रार्थना करू लागले की देवा, माझ्याकडून फार मोठी चूक झाली, मी तुमच्या दर्शनाकरता का आलो नाही. आणि इतकं सुंदर वर्णन आतापर्यंत साधू संतांनी तुझं केलेलं होतं आणि आज प्रत्यक्ष रूपाने तुला पाहण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे. आणि विश्वंभर बाबांना भगवान परमात्म्याच्या दर्शनाने एक प्रकारे मोहित करून टाकलेलं होतं. आणि मग वारकऱ्यांच्या समवेत जो पंढरपूरचा नियम सांगितलेला आहे, चंद्रभागे स्नान, विधितो हरिकथा, या सर्व विधीचं यथायोग्य पद्धतीने पालन करून भजन कीर्तन श्रवण करून पंढरपूरचा गोपाळकाला घेऊन विश्वंभर बाबा परत आपल्या देहू गावाच्या दिशेने मार्गस्थ झाले. पण पावलं देहूच्या दिशेने चाललेली होती, पण विश्वंभर बाबांचं मन मात्र पंढरपूर सोडायला राजी नव्हतं. पुन्हा पुन्हा भगवान परमात्म्याचं असणारं ते स्वरूप डोळ्यासमोर येत होतं, अंतकरण जड होत होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जड पावलाने विश्वंभर बाबा वारकऱ्यांच्या मेळ्यामध्ये सहभागी झाले आणि मजल दर मजल करत देहूला येऊन पोहोचते झाले. देहूला आले खरे, परंतु पंढरपूरचं असणारं दर्शन, भगवान पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप आणि आलेला सगळा आध्यात्मिक अनुभव त्यांनी आपल्या मातोश्रींना सांगितला. विश्वंभर बाबांच्या आईचं नाव मात्र त्या ठिकाणी महिपती बाबांनी सांगितलेलं नाहीये, परंतु आईचे असणारे आध्यात्मिक संस्कार आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने विश्वंभर बाबांना आईने स्मरण करून दिलं आणि पंढरपूरच्या वारीला जायला सांगितलं. विश्वंभर बाबा घरी आले आणि परोपरीने पंढरपूरचा महिमा आईला सांगू लागले आणि म्हणू लागले की माझं मन पुन्हा पुन्हा त्या पांडुरंगाच्या दर्शनाकरताच त्या ठिकाणी ओढलं जात आहे. आणि मग विश्वंभर बाबांनी क्रमशः पुन्हा
चालत जाऊन पंढरपूरचं दर्शन घेतलं. अशा प्रकारे म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीला विश्वंभर बाबा पंढरीला पहिल्यांदा दर्शनाला गेले आणि पुढे मग जवळपास 8 महिने सलग पंढरपूरची वारी विश्वंभर बाबांनी केली. एका महिन्यामध्ये देहूला यावं, पंढरपूरला जावं, पुन्हा देहूला यावं, पुन्हा पंढरपूरला जावं, अशा 8 महिन्यामध्ये जवळपास 16 वाऱ्या विश्वंभर बाबांनी केल्या. आता विश्वंभर बाबांना पांडुरंगाच्या स्वरूपाचं वेड लागलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जर हा विश्वंभर केवळ फक्त आपली वारीच करत राहिला तर मग घरच्या जबाबदाऱ्या, कौटुंबिक असणाऱ्या जबाबदाऱ्या कोण सांभाळणार याची काळजी भगवान परमात्म्याला पडली आणि एके दिवशी पहाटेच्या ब्रह्ममुहूर्ताला भगवान परमात्मा स्वतः विश्वंभर बाबांच्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये आल्यानंतर विश्वंभर बाबांना भगवान पांडुरंग परमात्म्यांनी सांगितलं की विश्वंभरा, आता तुला माझ्या दर्शनाकरता इथे पंढरपूरला येण्याची गरज नाही. तर तुला माझ्या भेटीची ओढ निर्माण झालेली आहे, तर तुझ्याकरता मी स्वतः पंढरपूरवरून देहू या ठिकाणी आलेलो आहे. तर आंब्याच्या बागेमध्ये म्हणजे आमराईमध्ये मी आलेलो आहे. तुम्हाला शोध आणि उचित ठिकाणी माझी स्थापना कर. जसं हे स्वप्न विश्वंभर बाबांना पडलं, त्यांना अत्यानंद झाला आणि उठल्यानंतर आपल्या आईला आणि इतरही असणाऱ्या आपल्या सहकारी वारकरी मंडळींना त्यांनी स्वप्नाचा वृत्तांत सांगितला. आता काहींना तो सत्य वाटला, काहींनी हसण्यावारे घेतलं, कारण स्वप्न कुठं खरं असतं का? स्वप्न हे खोटं असतं. आणि या अनुषंगाने मग अनेकांना ते सत्यही वाटलं, काहींना ते खोटंही वाटलं. पण विश्वंभर बाबांचा विश्वास मात्र ठाम होता. मग विश्वंभर बाबांनी काही मोजक्या वारकऱ्यांना सोबत घेतलं आणि आमराईमध्ये गेले. आमराईमध्ये गेल्यानंतर त्या आंब्याच्या बागेमध्ये विश्वंभर बाबा शोध घेऊ लागले. कुठे आलाय माझा पांडुरंग, कुठे आलाय भगवंत? आणि काही संकेत त्यांना काही सापडेना. तेवढ्यात त्या बागेमधून कुठून तरी एक वेगळ्या प्रकारचा सुगंध दरवळू लागलेला आहे. त्या सुगंधाच्या दिशेने गेल्यानंतर त्यांनी पाहिलं तर एके ठिकाणी तुळशीच्या मंजुळा, बुक्का अशा पद्धतीने काही सामुग्री पडलेली होती. विश्वंभर बाबांना खात्री झाली की याच ठिकाणी गुप्त रूपाने माझा भगवंत आलेला आहे. आणि मग ती जमीन खोदल्यानंतर महिपती बाबांनी वर्णन केले की हातानेच ती माती सर्व भाविकांनी उकरली आणि त्यातून भगवान पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता त्या ठिकाणी प्रगट झाले आणि पांडुरंगाची आणि रुक्मिणी मातेची मूर्ती त्या निमित्ताने विश्वंभर बाबांना लाभली. त्या मूर्तीला बैलगाडीमध्ये बसून संपूर्ण देहू गावामध्ये भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. आता या असणाऱ्या दृष्टांत विठ्ठलाची स्थापना करायची कुठे? तर सर्व वारकरी मंडळी म्हटले की बाबा, तुमच्या भक्तीला भुलून भगवान पांडुरंग परमात्मा पंढरपूरवरून देहू गावामध्ये आलेले आहेत. तर या मूर्त्या तुम्ही तुमच्याच राहत्या वाड्यामध्ये स्थापन कराव्या. म्हणून आज देहूला विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपल्याला पाहायला मिळते. खरं तर तो भला मोठा भव्य दिव्य असा विश्वंभर बाबांचा वाडाच होता. त्या ठिकाणी मग भगवान पांडुरंग परमात्म्याची आणि रुक्मिणी मातेची स्थापना करून यथाविधी पद्धतीने मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना त्या ठिकाणी केली आणि विश्वंभर बाबांना भगवान पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी माता प्रसन्न झाले. अशा प्रकारे जिकडे तिकडे वाऱ्यासारखी बातमी पोहोचली. अनेक भाविक मंडळी त्या ठिकाणी प्रति पंढरपूर या भूमिकेतून दर्शनाला येऊ लागली. लक्षात ठेवा, या महाराष्ट्रामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं पहिलं मंदिर जर कुठे उभं राहिलं असेल तर ते देहू गावामध्ये. कारण आपण पंढरपूरला जरी गेलात तरी विठ्ठल परमात्मा एका मंदिरामध्ये विराजमान आहेत आणि रुक्मिणी माता एका मंदिरामध्ये विराजमान आहेत. परंतु देहू गावामध्ये मात्र या असणाऱ्या दाम्पत्याला म्हणजेच पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता या दोघांना एकमेकाच्या शेजारी पहिल्यांदा कोणी उभं केलं असेल तर ते विश्वंभर बाबांनी उभं केलं आणि मग विश्वंभर बाबांचा नेमाने परमार्थ चालू झाला. पहाटे उठावं, काकड्याचं भजन करावं, देवाची पूजा विधी करावी. अशा पद्धतीने संध्याकाळी मग हरिजागर करावा. अशा पद्धतीने विश्वंभर बाबांची परमार्थाची साधना
अखंडपणे चालू होती. विश्वंभर बाबांचा काळ हा ज्ञानोबरायांच्या काळातील म्हणजेच 12व्या शतकातील कालावधी आहे असं अभ्यासकांचं मत आहे. तर कदाचित विश्वंभर बाबा आणि ज्ञानोबाराय आणि तत्कालीन असणाऱ्या संत महात्म्यांची देखील भेट झाली असावी आणि ज्ञानोबारायांनी जो वारकऱ्यांचा मेळा किंवा सर्व तत्कालीन असणाऱ्या संतांचा मेळा जमवला, मिळविली मांदी वैष्णवांची, नाही का, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. तर त्या मांदियाळीमध्ये जसे अनेक संत होते, मग चोखोबराय होते, गोरोबा काका होते, सावता महाराज होते, नामदेव महाराज होते, नरहरी महाराज होते, असे जे काही अनेक संत होते, त्या संतांच्या मेळ्यामध्ये कदाचित विश्वंभर बाबा देखील सहभागी झाले असावेत आणि ज्ञानोबारांचं देखील पवित्र असं दर्शन विश्वंभर बाबांना झालं असावं. म्हणून विश्वंभर बाबा नित्यनेमाने भगवान परमात्म्याची सेवा करू लागले आणि आपला जो काही पारंपरिक व्यवसाय आहे तो व्यवसाय विश्वंभर बाबा करू लागले. आता विश्वंभर बाबांच्या बाबतीत त्यांना देखील अपत्य अत्यंत उशिरा म्हणजे थोडे वृद्धापकाळात झाले आणि त्या दोन अपत्यांची नावं म्हणजे हरी आणि मुकुंदा. विश्वंभर बाबा वय झालेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये उतार वयामध्ये मुलं झाली आणि मुलं थोडी मोठी होऊ लागली आणि अशा अवस्थेमध्ये वृद्धापकाळाने विश्वंभर बाबा हे पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले. विश्वंभर बाबांच्या असणाऱ्या पत्नी त्यांचं नाव आमाई माता. विश्वंभर बाबा गेले, हरी आणि मुकुंदा यांना वाढवण्याची जबाबदारी, त्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी आमाई मातेवर आली आणि मुलं जशी मोठी झाली आणि आता आपले पारंपरिक व्यवसाय म्हणजे वाण्याचा व्यवसाय असेल, शेती व्यवसाय असेल, कारण विश्वंभर बाबा एका सधन कुटुंबामध्ये जन्माला आल्यामुळे संपत्ती परिस्थिती अत्यंत अनुकूल आणि चांगल्या पद्धतीची होती. तर आम्हाही मातेला वाटत होतं की आपल्या दोनही मुलांनी आपल्या परंपरेचा व्यवसाय, शेती व्यवसाय, वाण्याचा व्यवसाय, किराण्याचा व्यवसाय जो आहे तो करावा. पण चंद्रगुप्त मौर्याच्या वंशामध्ये जन्माला आल्यामुळे मुळातच अंगामध्ये क्षत्रियाचं तेज होतं आणि या व्यवसायामध्ये गुंतून राहण्यापेक्षा एखाद्या राजाच्या पदरी दरबारी रुजू होऊन तिथे आपलं तेज झळकून दाखवावं, आपलं कर्तृत्व दाखवावं अशा प्रकारची मनोमनी इच्छा हरी आणि मुकुंदाच्या अंतःकरणामध्ये होती. म्हणून त्यांनी आपल्या मनातील हेतू अमाई मातेला सांगितला की आम्हाला इथे गावामध्ये राहून हा व्यवसाय वगैरे काही करायचा नाही. आम्हाला एखाद्या राजाच्या पदरी राहून आमच्या ठिकाणी असणारी जी काही क्षत्रियाची वृत्ती आहे ती आम्हाला दाखवायची आहे. आम्हाला सैन्यामध्ये रुजू व्हायचं आहे. आम्हाला त्या ठिकाणी युद्ध करायचं आहे आणि अशा प्रकारची इच्छा व्यक्त केल्यानंतर आमाई मातेने विरोध केला की तुम्ही कुठेही सैनिक म्हणून भरती होऊ नका. तुम्ही हा परंपरेचा व्यवसाय करा. आपण आपल्या गावामध्ये जर राहिलो तर आपला व्यवसायही करू आणि तुमच्या वडिलांच्या पुण्यामुळे जो पांडुरंग परमात्मा प्रसन्न होऊन पंढरपूरवरून देहू या ठिकाणी आलेला आहे तर त्याची सेवा देखील आपल्या द्वारा घडू शकणार आहे. म्हणून तुम्ही देहूमध्ये राहून या पद्धतीने आपली पारंपरिक असणारी सेवा आणि व्यवसाय या दोनही गोष्टी सांभाळा. परंतु हरी आणि मुकुंदा यांनी काय ऐकलं नाही आणि आईची इच्छा नसताना देखील ते एका राजाच्या पदरी सेवेकरता रुजू झाले. आता तो राजा कोण होता याचाही उल्लेख महिपती बाबांनी केलेला नाही. पण 12व्या शतकामध्ये किंवा ज्ञानोबरांच्या काळामध्ये कृष्णदेवराय, रामदेवराय हे जे राजे होऊन गेले यादव कुळातले, तर कदाचित तेही राजे असावे की ज्यांची देवगिरी किल्ल्यावर त्या ठिकाणी सत्ता होती. कदाचित त्या राजाच्या पदरीत ते कदाचित सेवेकरता रुजू झाले असावेत. परंतु तसा काही उल्लेख किंवा तशा पद्धतीने काही अभ्यासकांनी काही वर्णन केलेलं आढळलेलं नाही. तर राजाच्या पदरी ते सेवेकरता रुजू झाले खरे आणि अगदी अल्पावधीमध्येच त्यांनी आपल्या ठिकाणी असणार जे काही क्षत्रियाचं तेज आहे, जे काही कौशल्य आहे, युद्ध कौशल्य, ते त्यांनी दाखवलं आणि कमी कालावधीमध्येच सेनापती पदापर्यंत त्यांनी मजल मारली. राजा खुश झाला, मोठी मोठी पदं त्यांना दिली
आता परिस्थिती आपली सुधारलेली आहे, अनुकूलता झालेली आहे, आपल्याला मोठी पदं देखील मिळालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपली वयोवृद्ध आई जर आपल्या गावामध्ये राहत असेल, तर तिची देखील सेवा आता आपल्याला घडली पाहिजे. मग तिला देहूमध्ये न ठेवता तिला आपल्या जवळ आणावं, आपल्या जवळ ठेवावं, ही इच्छा त्या दोनही मुलांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि मग ते देहू गावामध्ये गेले. आमाई मातेला इच्छा नसताना देखील ते देहूमधून ज्या ठिकाणी ते वास्तव्य करत होते त्या ठिकाणी घेऊन गेले. कारण वडील तर आपले स्वर्गवासी झालेले आहेत, आई म्हातारी झालेली आहे आणि तिने एकट्याने देहू गावामध्ये राहणं योग्य नसल्यामुळे ते आमाई मातेला घेऊन गेले. आमाई माता म्हटली, मी जर तुमच्या सोबत आले तर या असणाऱ्या विठ्ठलाची, रुक्मिणी मातेची नित्यपूजा सेवा हे कोण करणार आहे? आणि मग कोणाला तरी ती सेवा व्यवस्था देऊन मुलांनी मात्र आमाई मातेला इच्छा नसताना आपल्या सोबत घेऊन गेली. आमाई माता देहू सोडून गेली आणि मुलांसोबत राहू लागली. परंतु रात्रीच्या वेळेला झोपल्यानंतर काही दुष्ट स्वप्न त्यांना पडू लागली. भगवान परमात्मा स्वप्नामध्ये येऊ लागले, आमाई माताला बोलू लागले की मी तुझ्या पतीच्या भक्तीला भुलून इथपर्यंत आलो आणि तुम्ही जर माझ्या सेवेपासून विनमुख राहत असाल तर वंशाचा नाश होईल. आमाई मातेने पडलेलं हे दुःस्वप्न आपल्या मुलांना सांगावं. मुलं मात्र त्या स्वप्नावर विश्वास ठेवत नव्हती. आई म्हणत होती, आपल्याला देवाच्या कृपेने कशाची कमतरता आहे? सांपत्तिक स्थिती आपली चांगली आहे. तुम्ही युद्धावर जाण्यापेक्षा आणि राजाची चाकरी करण्यापेक्षा आपला परंपरेचा व्यवसाय तुम्ही सांभाळावा आणि अध्यात्माची असणारी आपली परंपरा देखील तुम्ही सांभाळावी. परंतु मुलांना मात्र तो विचार त्या ठिकाणी पटत नव्हता. आणि मग शेवटी भगवान परमात्म्याचा एकदा दृष्टांत झाला की जर अमाई तू जर मुलांना सोडून देहू गावामध्ये आली नाही तर तुझी मुलं युद्धभूमीवर गेल्यानंतर युद्धामध्ये धारातीर्थी पडतील. आता कोणत्या आईला आपली मुलं आपल्या डोळ्यादेखत मृत्युमुखी पडल्यानंतर आवडेल? हे स्वप्न पडलं आणि सकाळच्या वेळेला अमाई माता रडू लागल्या. मुलांनी विचारलं की आई काय झालं, काय दुःख आहे तुला? आणि मग पडलेलं स्वप्न जे आहे ते स्वप्न अमाई माता आपल्या मुलांना सांगू लागली की तुम्ही युद्धावर गेलेला आहात आणि त्या युद्धामध्ये तुम्ही धारातीर्थी पडलेला आहात, दोघंही मृत्युमुखी पडलेला आहात, अशा पद्धतीचं वाईट स्वप्न मला पडलेलं आहे. तर तुम्ही कृपा करा, माझी तुम्हाला विनंती आहे, आपण परत देहू गावामध्ये जाऊया. तुमच्या वडिलांनी जी काही भगवान पांडुरंग परमात्म्याची नेमस्त पद्धतीने सेवा केलेली ती सेवा आपण स्वीकारून ती सेवा करूया. मुलं ऐकायला राजी होत नाही. उलट आईचं असणारं हे बोलणं ते हसण्यावारी घेतात आणि आईला म्हणतात, आई तुला जर असं वाटत असेल आम्ही युद्धाला गेल्यानंतर मृत्युमुखी पडणार आहोत तर काय कर, आज तू आम्हाला तुझ्या हाताने जेवू घाल. लहान असताना तू जसं प्रेमाने आम्हाला जेवू घालायची त्या पद्धतीने तू तुझ्या हाताने आम्हाला जेवू घाल. आई जे बोलते त्या बोलण्याकडे लक्ष न देता मुलं मात्र आपला हट्ट काही सोडायला तयार नाही. शेवटी आमाई माता आपल्या दोनही मुलांना स्वहस्ते भोजन खाऊ घालते. दोघांचेही विवाह झालेले असतात, त्यांचाही संसार चांगला चाललेला असतो, परंतु दोघांनाही काही अपत्य वगैरे झालेलं नसतं. जर काही विपरीत घडलं तर या संसाराची वेल खुंटली जाईल अशा प्रकारच्या नाना प्रकारच्या विचाराने अवली माता दुःखी होते. शेवटी भोजन करत असतानाच राजाचा सेवक येऊन तातडीचा निरोप सांगतो की तुम्हाला युद्धाकरता बोलवलेलं आहे त्या स्थितीमध्ये तुम्हाला युद्धाकरता यावं लागणार आहे. इतक्या लगबगीने निरोप आलेला पाहिल्यानंतर आमाई मातेच्या अंतःकरणामध्ये दुःख निर्माण होतं आणि आमाई माता विचार करतात की इतक्या लगबगीने आजच हा निरोप आलेला आहे म्हणजे काही विपरीत तर घडणार नाही ना. मुलांना विरोध करते, तुम्ही युद्धाकरता जाऊ नका, काहीतरी विपरीत घडेल की काय, अशा प्रकारचे संकेत मला जाणवत आहेत. पण मुलं काही ऐकायला तयार होत नाही. आईची आज्ञा न पाळता दोनही मुलं म्हणजे हरी आणि मुकुंदा युद्धाकरता निघून जातात. परिणाम काय होतो? युद्धाला गेल्यानंतर घडू नये ते घडतं आणि त्या युद्धामध्ये जसं स्वप्न अमाई मातेला पडलेलं आहे त्याच पद्धतीने दोनही मुलं त्या युद्धभूमीवर धारातीर्थी पडतात. त्यांना वीरमरण येतं, वीरगती प्राप्त होते. आई जेव्हा मुलांना सांगत असते त्यावेळेस त्या मुलांना त्याची जाणीव होत नाही. ते म्हणतात, आई जर कदाचित आम्ही त्या युद्धभूमीवर धारातीर्थी पडलो तर आम्हाला चांगल्या प्रकारची सद्गती प्राप्त होईल. ज्या पद्धतीने
भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला युद्धाचा परिणाम सांगत असताना हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम, हत्या झाली तर स्वर्ग मिळेल आणि जिंकलास तर हस्तिनापुराचा राजा होशील. अशा पद्धतीने जर समजा एखाद्या वीर योद्ध्याला त्या रणभूमीवर मरण आलं तर त्याला वीरगती प्राप्त होते. म्हणून घडेल ते आमच्या बाबतीत चांगलंच घडेल असं म्हणून त्या मुलांनी आईची आज्ञा पाळलेली नसते. परंतु जेव्हा मरण समोर दिसू लागतं तेव्हा दोनही मुलांना आईच्या वाक्याचं स्मरण होतं की आज तरी आपण आपल्या आईचं म्हणणं ऐकायला हवं होतं. आणि शेवटी देवाचा ते धावा करतात, स्मरण करतात. त्यांनाही चांगल्या प्रकारची सद्गती प्राप्त होते. मुलांच्या मृत्यूची वार्ता ऐकल्यानंतर इथे मात्र आमाई मातेला अनिवार्य दुःख होतं. आता काय करू देवा, माझा वंशवेल खुंटलेला आहे, आता तुझी सेवा कोण करेल? अशा पद्धतीने आमाई माता दुःख व्यक्त करतात. पूर्वीचा काळ असा होता, पती जर पत्नीच्या आधी मरण पावला तर त्या पत्नीला त्या ठिकाणी सद्गती सती म्हणून जावं लागायचं. सतीची प्रथा होती, पण त्याही बाबतीमध्ये अशा पद्धतीने काही आग्रही भूमिका नसायची. ज्या मातेला इच्छा असेल की आपण आपल्या नवऱ्याबरोबर त्याच्या सोबतच आपल्या आयुष्याची यात्रा संपवावी, अशा महिला त्या ठिकाणी सती जायच्या. आता आपले पती मरण पावलेले आहेत, आपल्या जगण्यामध्ये तरी काय अर्थ आहे? असा विचार करून दोनही असणाऱ्या हरी आणि मुकुंदा या दोघांच्याही पत्नींनी विचार केला की आपण सती जाऊया. पण पहा, कधी कधी दुःखाच्या प्रसंगीही एखादी आनंदाची घटना घडावी, त्या पद्धतीने हरीची जी पत्नी आहे तिला दिवस गेलेले असतात याची जाणीव त्यांना होते. आणि मग मुकुंदाची असणारी पत्नी मात्र मुकुंदाबरोबर सती जाते आणि हरीची पत्नी जी आहे तिला या हरीपासून दिवस गेलेले असतात. आणि मग आमाई मातेला तेवढाच एक आधार वाटतो की आता कुठेतरी आपल्या या वंशाची वेल वाढेल आणि आपली असणारी आध्यात्मिक परंपरा या ठिकाणी खुंटीत होणार नाही. आणि म्हणून हरिमुकुंदा मरण पावतात. त्यांचं दुःख पचवून आमाई माता आपल्या मुलांना त्या ठिकाणी तिलांजली देऊन आपल्या मूळ गावाला म्हणजे देहू गावाला त्या आपल्या असणाऱ्या मोठ्या सुनबाईला घेऊन येतात. आल्यानंतर त्या सुनबाईचे दिवस भरतात आणि प्रसूती करतात. आमाई मातेची सुनबाई ही नवला कुंभरे इथे त्यांचं गाव असल्या कारणाने तिथे जातात. इकडे आमाई माता वृद्ध झालेली आहे. महिपती बाबा वर्णन करतात, देहू गावामध्ये आल्यानंतर जी काही पूजा अर्चा सेवा याच्यामध्ये जे काही खंडन पडलेलं आहे, आमाई माता मात्र पुन्हा नव्या प्रेम जोमाने आणि अंतःकरण पूर्वक प्रेमाने ती सेवा करू लागतात. इकडे सुनबाई माहेरी गेल्यानंतर योग्य वेळी प्रसूत होतात आणि तिकडेच काही दिवस त्यांनी वास्तव्य केल्यामुळे आमाई माता एकटीच देहू गावामध्ये राहते. महिपती बाबांनी वर्णन असं केलेलं आहे की काही काळानंतर आमाई मातेचे डोळेही जातात, दृष्टीहीन होतात. अशा परिस्थितीमध्ये स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी माता आमाई मातेच्या मुलाचं आणि सुनाचं रूप घेऊन आमाई मातेची सेवा करतात. यथावकाश आमाई मातेची देखील प्राणज्योत मालवली जाते. इकडे हरीच्या पत्नीला सुंदर असं गोंडस बाळ झालेलं असतं. देवाच्या कृपेने झालेला आहे. विठ्ठलाची सेवा आपल्या घराण्यामध्ये चालत आलेली म्हणून त्या मुलाचं नावही विठ्ठल ठेवलं जातं. आमाई मातेच्या सुनेला माहिती नसतं की आपल्या असणाऱ्या सासूबाई ह्या वैकुंठवासी झालेल्या आहेत. जेव्हा त्या मुलाला 2-3 वर्ष झाल्यानंतर मूळ देहू गावामध्ये येतात, पाहतात तर वार्ता कळते की आता आपल्या सासूबाई राहिलेल्या नाहीत. आपल्या कुटुंबाची पारमार्थिक असणारी परंपरा त्या ठिकाणी हरीची पत्नी म्हणजेच विठ्ठलाची आई आपल्या मुलाला सांगते की बाळा, तुझे आजोबा अत्यंत सच्छील असणारे वारकरी होते, देवाची भक्ती करत होते आणि परिणाम असा की त्या भक्तीला बोलून भगवान पांडुरंग परमात्मा देहू मधून पंढरपूरवरून देहू या गावामध्ये आलेले आहेत आणि तुमच्या असणाऱ्या आजोबांच्या पुण्याईने हे विठ्ठल आणि रुक्मिणी साक्षात त्या ठिकाणी विश्वंभर बाबांच्या भक्तीला बोलून आलेले आहेत. म्हणून जागृत आणि असणारी ही स्वयंभू मूर्ती आहे, आपण त्याची सेवा करावी. परंतु आपल्या आजोबांचं झालेला स्वर्गवास, आपल्या वडिलांना आणि आपल्या चुलत्यांना आलेलं वीरमरण, या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर कुठेतरी सात्विक संताप
विठ्ठलाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो आणि पांडुरंग परमात्म्याला जाब विचार न करता ते तावातावाने असणारा तो लहानगा विठ्ठल विठ्ठल मंदिरामध्ये जातो. देवाला प्रार्थना करतो की का तू अशा पद्धतीने दुःख आमच्या जीवनामध्ये आणलं. आणि मग भगवान परमात्मा साक्षात्कार करून देतात की अशा पद्धतीने सेवेमध्ये खंडन पडलं आणि म्हणून ही दुर्गती प्राप्त झाली. आता तू देखील सेवेमध्ये कुठेही खंडन पडून देऊ नको. मग विठ्ठल देखील भगवान पांडुरंग परमात्म्याची मनोभावे सेवा करतात. विठ्ठलाच्या पोटी जन्माला येतात. विठ्ठलाचे पदाजी, पदाजीचे शंकर, शंकरचे कान्हया आणि कान्हयाचे असणारे बोल्लोबा. अशा प्रकारे तुकोबरायांच्या वंशावळीचा विचार महिपती बाबांनी आपल्या त्या चरित्र ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे पहिले विश्वंभर बाबा, विश्वंभर बाबांची 2 मुलं हरी मुकुंदा. मुकुंदाचा वेल त्या ठिकाणी खंडित झाला, परंतु हरी मात्र त्याच्या पत्नीला दिवस गेल्यामुळे हरीच्या पोटी जन्माला आला तो विठ्ठल. विठ्ठलचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा कान्हया, कान्हयाचे बोल्लोबा. अशा मागील 7 पिढ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सांगितल्या जातात. आता बोल्लोबांपर्यंत आल्यानंतर या परिवाराची असणारी परिस्थिती अत्यंत श्रीमंत झालेली आहे, अत्यंत सधन. वर्णन असं केलेले आहे की चाकण 84ची महाजनकी बोल्लोबांकडे होती. उद्योग व्यवसायामध्ये खूप नावलौकिक प्राप्त झालेला होता. महाजनकी म्हणजे काय, की एखाद्या वस्तूचा बाजार भाव काय असावा, मूल्य काय असावं हे महाजन ठरवायचं. तिथल्या वजन, काटे, जे काही तराजू आहेत, मापा आहेत, त्याच्यावर देखील नियंत्रण ठेवण्याचं काम महाजनाचं असायचं. म्हणजे व्यवसायाच्या प्रांतामध्ये किंवा व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका जर त्या काळामध्ये कोणाची असायची तर ती महाजनाची असायची. आणि ती महाजनकी चाकणच्या परिसरामध्ये वसलेल्या 84 गावांची महाजनकी बोल्लोबांकडे होती. वाण्याचा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चाललेला होता. शेतीचा उद्योग व्यवसाय देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेला होता. आणि त्याचबरोबर त्या सगळ्या उद्योग व्यवसायाला जोडधंदा म्हणून सावकारकीचा व्यवसाय देखील परंपरेने बोल्लोबा पाहत होते. एखादा गरजू व्यक्ती आल्यानंतर त्याची अडचण निवारण्याकरता त्याला सहकार्य करण्याच्या भूमिकेतून बोल्लोबा त्याला मदत म्हणून जे पैसे देत होते त्याच्यावर अत्यंत सामान्य पद्धतीचं कर्ज आकारून लोकांच्या अडीअडचणीमध्ये बोल्लोबा मदत करत होते. म्हणजे अगदी अल्प असणाऱ्या व्याजावर बोल्लोबा लोकांना कर्ज देत होते. अत्यंत सात्विक वृत्तीचं जीवन बोल्लोबांचं होतं. म्हणजे आपली जी वारकरी परंपरा आहे ती तर त्यांनी नेमाने जतन केलेली होती, परंतु आपला व्यवसाय देखील त्यांनी आपल्या स्वभावाने आणि वृत्तीने इतका चांगला वाढवलेला होता की त्या काळामध्ये पुणे प्रांतामध्ये एक नावाजलेले व्यापारी व्यावसायिक म्हणून बोल्लोबांकडे तत्कालीन असणारा समाज आदराने पाहत होता. व्यापार धंद्यामध्ये देखील अत्यंत पारदर्शीपणा, कोणालाही त्रास होईल किंवा कोणाचं शोषण होईल अशा पद्धतीने बोल्लोबांनी कोणताही व्यापार धंदा केला नाही. उलट इतरांना सहकार्य होईल, सहयोग होईल या पद्धतीने बोल्लोबांनी व्यापार धंदा केला. बोल्लोबांचा जो काळ आहे तो शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा जो काळ आहे, श्री संत एकनाथ महाराज आणि बोल्लोबा महाराज हे समकालीन आहे. जेव्हा श्री संत एकनाथ महाराजांना माऊली ज्ञानोबा दृष्टांत झाला की माझ्या कंठाला मुळी लागलेली आहे ती काढण्याकरता या, तेव्हा शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज जेव्हा आळंदी या ठिकाणी आले आणि समाधीचं संशोधन करू लागले, तर असं अभ्यासकांनी वर्णन केलेलं आहे की त्याच काळामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची आणि बोल्लोबांची भेट झाली आणि शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा देखील अनुग्रह बोल्लोबांना प्राप्त झालेला होता. आणि त्यावेळेस ज्ञानोबांच्या समाधीचं संशोधन करण्याच्या कामी जे काही वारकरी मंडळी नाथबाबांबरोबर होते त्यामध्ये बोल्लोबा देखील होते. आणि म्हणून बोल्लोबांच्या मनावर जसं ज्ञानेश्वरीचा प्रभाव होता त्याच पद्धतीने नाथ महाराजांच्या भागवताचा देखील प्रभाव बोल्लोबांवर होता. आणि नित्यनेमाने ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या नाथ भागवताचं पारायण असेल किंवा वाङ्मयाचं जे पारायण असेल, चिंतन असेल, पठण असेल, मनन असेल, ह्या सगळ्या गोष्टी बोल्लोबा नेमाने करत होते. पहाटेच्या वेळी उठावं,
देवाला सचेल स्नान घालावं, पूजा अर्चा करावी आणि काकडा भजन करावं, संध्याकाळी हरिपाठ करावा, सांज आरती लावावी, शेजारती करावी, असं नित्यनेम त्यांचा चालू होता. म्हणजे देवव्यवहार आणि लोकव्यवहार या दोनही गोष्टींची सांगड त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने घातलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये संपत्ती अमाप होती. समाजामध्ये मान सन्मान देखील भरपूर होता. परंतु वंशाला मात्र दिवा नव्हता. विश्वंभर बाबांच्या बाबतीत जसं विश्वंभर बाबांना देखील वृद्धापकाळामध्ये, उतार वयामध्ये अपत्य झाली. बोलोबांना देखील मनोमन वाटायचं, की हा सगळा प्रपंचाचा डोलारा आणि आपली अध्यात्माची परंपरा कोणीतरी सांभाळावी, याकरता वंशाला दिवा असावा, अशी अंतःकरणापासून त्यांची इच्छा असायची. परंतु देवासमोर गेल्यानंतर मात्र प्रगट रूपाने ते कधी बोलत नव्हते. कारण आपल्या अंतःकरणामध्ये किंवा आपल्या संसारामध्ये ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत किंवा काही अडी-अडचणी असतील, तर निष्ठावंत वारकऱ्यांनी भगवान परमात्म्यासमोर प्रापंचिक अडचणी कधी वाचून दाखवू नये किंवा त्याचा पाढा वाचू नये. का? कारण भगवान परमात्म्याला कळतं, की आपल्याला कोणतं जीवन द्यावं किंवा आपल्या जीवनामध्ये समस्या असावी, की आपलं जीवन अत्यंत सुटसुटीत आणि सुलभ सोपं असावं. या सगळ्या गोष्टीची योजना भगवंताने केलेली आहे. म्हणून त्याला आपली अडचण सांगून आपलं आध्यात्मिक अधःपतन वारकऱ्याने तरी कधी करून घेऊ नये. कारण वारकऱ्याची धारणा अशी आहे, "न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वे विश्वंभर परिहारचे न लगे." त्या विश्वंभराला परिहार देण्याची गरज नाही. का? कारण त्याला न सांगता अंतःकरणातलं सगळं काही कळतं आणि म्हणून माफ करा, बोल्लोबा महाराजांना देखील जाणीव होती, की देवाला काय अडचण सांगावी? देवाची मनोभावे भक्ती करावी, सेवा करावी. प्रापंचिक असणाऱ्या समस्या ज्या आहेत, त्या आपण आपल्या परोपरीने सोडवाव्या. याचं गाऱ्हाणं किंवा देवासमोर मांडू नये आणि म्हणून बोल्लोबा जे आहेत, ते उघडपणे कधीही देवाला व्यक्त होत नव्हते, की देवा एखादा तरी वंशाला दिवा असावा. काय माझ्या भाग्यामध्ये असेल, ते घडेल माझ्या बाबतीत. पण मी मात्र ही व्यथा, हे दुःख देवासमोर मांडणार नाही. बोल्लोबांच्या असणाऱ्या पत्नी कनकाई यांना देखील वाटायचं. समाजामध्ये मान-सन्मान होता, पण दबक्या आवाजामध्ये चर्चा असायची. बघा एवढी संपत्ती आहे, पैसा आहे, परंतु पाठीपोटी मुलबाळ नाही. जेव्हा वसिष्ठ मुनींनी राजा दशरथाला विचारलं, की "राजा तू का दुःखी आहे? का व्यथित आहे? काय अडचण काय आहे? तुझं दुःख काय आहे?" तेव्हा दशरथ राजाने देखील आपलं दुःख सांगत असताना असं म्हटलेलं आहे, "पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते." पुत्रहीन असताना जरी संपत्ती अमाप पद्धतीची असली तरी देखील मला त्याच्यामध्ये आनंद नाहीये. एखादं तरी मूलबाळ पाठीपोटी असावं अशी माझी अपेक्षा आहे. म्हणजे माझ्या जीवनातील सगळ्यात मोठं दुःख काय असेल, तर अपत्यहीन जीवन आणि हेच दुःख, हीच समस्या या उभयतांना म्हणजे बोल्लोबा आणि कनकाईंना वाटत होती. आणि बोलून दाखवण्याचं धारिष्ट्य मात्र नव्हतं. एके दिवशी महिपती बाबांनी जे वर्णन केलेले आहे, भगवान भोलेनाथ म्हणजे सदाशिव, भगवान विष्णू आणि त्याचबरोबर ब्रह्मदेव हे तीनही देव स्वप्नामध्ये आले आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं, "चिंता करू नका. आम्ही तिघही 3 रूपामध्ये तुमच्या उदरी प्रगट होणार आहोत." ज्या पद्धतीने त्या अनुसया मातेच्या आश्रमामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश हे बालक रूपामध्ये प्रगट झाले. त्या पद्धतीने या तीनही देवांनी आश्वासित केलं, की "तुम्ही चिंता करू नका. आम्ही तुमच्या उदरी जन्माला येणार आहोत." आणि काय भाग्य बोल्लोबा आणि कनकाईचं. स्वप्न दृष्टांत झाला आणि अगदी काही काळामध्येच कनकाई मातेला दिवस गेले. दिवस भरल्यानंतर उचित पद्धतीने त्या ठिकाणी बाळाचा जन्म झाला. भगवान भोलेनाथांच्या कृपेने आपल्याला हे अपत्य प्राप्त झालं. म्हणून काय नाव ठेवावं या बाळाचं? म्हणून शिवजींच्या कृपेने आपल्याला हे संतान मिळालेलं आहे आणि म्हणून शिवजींची कृपा झाली म्हणून नाव ठेवलं शिवजी. नाव शिवजी ठेवलं परंतु त्याचा पुढे अपभ्रंश झाला आणि शिवजीचे झाले सावजी. त्याच्यानंतर माघ शुद्ध पंचमीच्या म्हणजे वसंत पंचमीच्या पर्व काळावर अवतार झाला तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि दुसरं अपत्य जन्माला आलं. नाव ठेवलं तुकाराम. जे रामाशी देखील ज्यांची तुलना आपण करू शकतो, असे असणारे तुकाराम महाराज
त्या ठिकाणी प्रगट झाले. प्रगट दिन आहे महाराजांचा माघ शुद्ध पंचमी शके 1530, म्हणजेच इसवी सन 1608. या दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अवतार झाला आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचं भाग्य उदयाला आलं. कारण ज्ञानोबाऱ्यांनंतर एकनाथ महाराजांपर्यंतचा जो मधला काळ आहे याच्यामध्ये फार मोठी आध्यात्मिक अवनती झालेली होती. आणि नाथबाबांनी षष्टीला समाधी घेतल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये जो काही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जो काही जी काही पोकळी निर्माण झालेली होती ती भरून काढण्याकरता आणि पुढे आपण त्याचं चिंतन करणार आहोत. तुकोबारायांच्या अवताराची मीमांसा करत असताना वर्णन असं केलेलं आहे की नामदेव महाराजांचा जो काही अवतार आहे तो झाल्यानंतर बालवयामध्ये देवाची संगत घडली आणि संतांच्या समुदायामध्ये त्यांच्या कानावर वार्ता पडली की 100 कोटी श्लोकांमध्ये वाल्मिक ऋषींनी भगवान प्रभू रामचंद्रांचं चरित्र निर्माण केलेलं आहे. नामदेव महाराजांनी विचार केला की वाल्मिक ऋषी हे पूर्वाश्रमीचे दरोडेखोर होते किंवा हत्यारे होते आणि अशा परिस्थितीमध्ये जर वाल्मिक ऋषींनी जर 100 कोटी श्लोकांमध्ये जर रामाचं चरित्र रेखाटलं असेल तर आपण का देवाचं चरित्र किंवा देवाविषयी गुणगान करणारे अभंग का निर्माण करू नये. म्हणून नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली, शतकोटी तुझे करीन अभंग म्हणे पांडुरंग ऐक नाम्या. देवाला चिंता निर्माण झाली की आयुष्य कमी आहे, कालमर्यादा आहे आणि एवढ्या कालमर्यादेमध्ये 100 कोटी अभंग निर्माण करण्यासारखं हे अवघड कार्य नामदेव महाराजांकडून कसं होऊ शकतं. आणि मग सरस्वती मातेला आज्ञा केली आणि नामदेव महाराजांच्या सहित कुटुंबातील जनाबाई महाराजांना धरून जे 15 सदस्य होते या सदस्यांनी प्रत्येकाने ही जबाबदारी उचलली आणि असं वर्णन केलेले की 96 कोटी अभंगांची निर्मिती झाली. 4 कोटी अभंग अवशिष्ट राहिले आणि मग ते उर्वरित राहिलेले अभंग निर्माण करण्याकरता नामदेव महाराजांना परत अवतार घ्यावा लागला आणि तोच नामदेव महाराजांचा प्रति अवतार म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळाचा येथून या निळोबराय महाराज वर्णन करतात की जगद्गुरु तुकाराम महाराज हे मुळात नामदेव महाराजांचेच अवतार आहेत आणि हे कार्य करण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांना या अवनी तलावर अवतार घ्यावा लागला. अवतार दिन आहे तो म्हणजे माघ शुद्ध पंचमी शके 1530 इसवी सन 1608 रोजी या महाराष्ट्राचं भाग्य उदयाला आलं आणि वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकाराम महाराज या अवनी तलावर अवताराला आले. विष्णूचा अवतार म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि पुढे यथाकाश काही वर्षानंतर तिसरं एक अपत्य जन्माला आलं म्हणजेच ब्रह्मदेवाचा अवतार म्हणजे कान्होबाराया. 3ही मुलं लहानाची मोठी होऊ लागली आणि आपल्या वाडवडिलांच्या म्हणजेच बोल्लोबांच्या छत्रछायेखाली संस्काराखाली वाढत असताना त्यांची आध्यात्मिक जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीचा परिणाम आपसुकच या 3ही बालकांवर होऊ लागला. घरामध्ये जेवढं आपण सांस्कृतिक वातावरण ठेवू, जेवढी आपण आध्यात्मिक असणारी साधना करत राहू, त्या साधनेचा आणि त्या असणाऱ्या सात्विक विचारांचा प्रभाव आपल्या मुलांवर होत असतो आणि तोच प्रभाव बोल्लोबांचा प्रभाव हा आपल्या त्या मुलांवर होऊ लागला. बालपणापासूनच आध्यात्मिक विचारामध्ये वाढलेली ही लहान मुलं, त्यामध्ये सावजी जे होते ते अत्यंत बैरागी वृत्तीचे होते, विरक्त वृत्तीचे होते. असणाऱ्या भौतिक विश्वामध्ये त्यांचं मन रमत नव्हतं. एकांतामध्ये कुठेतरी जावं, निवांत ठिकाणी जावं, भगवत चिंतन करावं. कारण भगवान भोलेनाथांचा अवतार असल्यामुळे लौकिकाची चाड त्यांना नव्हती. ते हरिहरेश्वराच्या मंदिरामध्ये जायचे, निवांत एकांताच्या स्थळी जायचे, तिथे जाऊन भगवत भजन चिंतन आणि मौन व्रत धारण करून भगवत चिंतनामध्ये त्या ठिकाणी निमग्न असायचे. आपला सावजी हा इतर मुलांसारखा बोलका नाही, खेळकर नाही, शांत शांत बसतो, काय चिंतन करतो. आणि सावजी जसे मोठे होऊ लागले परंतु त्यांच्या वृत्तीमध्ये स्वभावामध्ये काही फरक होताना दिसेना, बदल घडताना दिसेना. शेवटी बोल्लोबा आणि कणकाईला चिंता निर्माण झाली की हा मुलगा जो आहे हा असाच विरक्त वृत्तीने राहिला तर मग ज्येष्ठ म्हणून या कुटुंबाची जबाबदारी, व्यवसायाची जबाबदारी कोण सांभाळेल. मग जबाबदारीची जाणीव व्हावी आणि या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळाव्या याकरता पूर्वी बालविवाह व्हायचे. सावजी महाराजांचा विवाह देखील लवकरच उरकण्यात आला की जेणेकरून विवाह झाल्यानंतर तरी थोडं शहाणपण येऊन
जबाबदारी ते सांभाळतील अशी अपेक्षा आई वडिलांच्या ठिकाणी होती. परंतु विवाह करून देखील सावजी मात्र कुटुंबामध्ये प्रपंचामध्ये रमायला तयार नव्हते. अशा स्थितीमध्ये मग सावजी तर विरक्ती काही सोडायला तयार नाहीये आणि संसाराची आसक्ती काही त्यांच्यामध्ये पाहायला मिळत नाहीये. मग आता काय करायचं? तर तुकाराम महाराज अगदी अल्पवयाचे होते. परंतु आपल्या वडिलांबरोबर ते पेढीवर म्हणजे दुकानावर जायचे. सर्व उद्योग, व्यवसाय कशा पद्धतीने केला जातो, ह्या सगळ्या गोष्टी ते आत्मसात करायचे. आपल्या वडिलांचा असणारा लोकव्यवहार कसा आहे, तो त्यांनी अगदी बारकाईने न्याहाळलेला होता. आणि एक निसर्गदत्त एक कौशल्य त्यांच्या ठिकाणी होतं, की अगदी अल्पावधीमध्येच धंद्यातील असणारे बारकावे त्यांनी आत्मसात केलेले होते. आणि अशा स्थितीमध्ये आपल्या वडिलांना व्यापार धंद्यामध्ये ते मदत करू लागले. इनमीन 10-11 वर्षाचे असणारे जगद्गुरू तुकाराम महाराज, पण लोकांमध्ये मात्र त्यांनी आपल्या प्रतिभेने एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवलेला होता. आणि बालवयातले असणारे तुकाराम महाराज यांना मात्र लोक तुकशेट्टी म्हणून ओळखू लागले. वर्णन असं आहे, ल. रा. पांगारकरांनी असं वर्णन केलेले की शिरवळपासून तर इकडे उत्तरेकडे जुन्नरपर्यंत आणि पश्चिमेकडील नाणेमावळपासून तर खाली शिरूरपर्यंत या सगळ्या परिसरामध्ये तुकोबरायांचा एक वेगळ्या प्रकारचा ठसा अल्पवयामध्ये बालवयामध्येच निर्माण झालेला होता. लोक तुकशेट्टी म्हणून तुकाराम महाराजांना ओळखू लागलेले होते. जिकडे तिकडे या लहानग्या असणाऱ्या तुकारामाचा बोलबाला होऊ लागलेला होता. लोक म्हणायचे, बघा ते बोल्डोबा म्हातारे झालेत, परंतु लहान असणारा त्यांचा तो तुकाराम किती हुशार आहे. त्याला कशा पद्धतीने व्यापार धंदा करावा याचं ज्ञान चांगल्या पद्धतीने आत्मसात झालेलं आहे. म्हणजे एखाद्या वस्तूची खरेदी कशी करावी, त्याची विक्री कशी करावी, नफा कसा मिळवावा, एखाद्या वस्तूची धारणा म्हणजे किंमत किती ठेवावी, या सगळ्या गोष्टीतलं बारकाईचं ज्ञान तुकाराम महाराजांनी आत्मसात केल्यामुळे जिकडे तिकडे कौतुकाचा वर्षाव होऊ लागलेला होता. आता सावजी काही प्रपंचात रमेना, स्त्रीबद्दल आकर्षण त्यांच्या अंतःकरणामध्ये नव्हतं, प्रपंचाबद्दल आसक्ती नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये आता तुकाराम देखील वयामध्ये आलेला आहे, त्यांचंही लग्न करावं अशा विचाराने बोल्डोबांनी देखील विचार केला आणि तुकाराम महाराजांचा विवाह केला. महाराजांचा पहिला जो विवाह झालेला आहे तो लोहगावमधील आजोळामधील असणाऱ्या मोझे कुटुंबातील रुक्मिणी मातेशी झालेला आहे. त्या काळामध्ये मोसे म्हणायचे, आता अलीकडे मोझे असं त्या लोहगावच्या परिवाराचं नाव आहे. म्हणजे मोझे परिवार म्हणजे तुकाराम महाराजांचा आजोळ आणि त्या आजोळातीलच असणाऱ्या रुक्मिणीशी महाराजांचा विवाह झाला. रुक्मिणी या अत्यंत सालस, सात्विक, सद्गुणी असणाऱ्या सुसंस्कारिक होत्या. अत्यंत छान पद्धतीने ही जोडी पाहायला मिळत होती. तुकाराम महाराज उद्योग व्यवसाय करत होते आणि आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील सांभाळत होते आणि लहानगा असणारा कान्होबा तो थोडा थोडा मोठा होऊ लागलेला होता. आता मुलगा आपला सक्षम आणि समर्थ झालेला आहे. आता आपण व्यापार धंद्याची सगळी सूत्र त्यांच्याकडे सुपूर्त करावी आणि आपण आता देवधर्म करण्याकरता मोकळं व्हावं, या अपेक्षेने बोल्डोबांनी सगळी व्यापाराची सूत्र तुकोबांकडे दिली. म्हणजे अवघ्या 12-13 वर्षात तुकोबांनी व्यवसायाला प्रारंभ केला आणि 14-15 वर्षाची असताना सर्व सूत्र तुकोबांकडे आली. आणि अशा परिस्थितीमध्ये बोल्डोबांची परमार्थिक साधना चालू होती. वृद्धापकाळामध्ये मुलं झालेली होती आणि वय सरत सरत चाललेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये वयाच्या 16व्या वर्षी बोल्डोबांची प्राणज्योत मालवलेली आहे. 16व्या वर्षी म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज 16 वर्षाचे होते आणि इतक्या अल्प वयामध्ये वडिलांच्या वियोगाचं दुःख तुकोबारायांना, सावजींना आणि कान्होबारायांना अनुभवायला मिळालेलं आहे. तुकाराम महाराजांनी जे अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये तुकोबाराय म्हणतात, संसारे झालो अति दुःखे दुःखी, माय बापे सेखी क्रमिलिया, नये बोलो परी पाळिले वचन, केलियाचा प्रश्न तुम्ही संती, नये बोलो परी पाळिले वचन.
केली याचा प्रश्न, तुम्ही संती संसारी झालो अति दुःखे दुःखी, माय बापे सेखी क्रमलिया. महाराज म्हणतात की माय आणि बाप म्हणजे आई आणि वडील हे क्रमशः आम्हाला सोडून गेलेले आहेत आणि त्यांच्या जाण्यामुळे फार दुःख आम्हाला झालेलं आहे. संसारामध्ये तर अडीअडचणी निर्माण झालेल्याच आहेत, पण आई वडिलांच्या विरहाचं दुःख सहन झालं नाही. म्हणजे बोल्लोबा गेले आणि बोल्लोबा गेल्यानंतर अगदी काही कालावधीमध्येच कणकाई माता देखील या जगाचा निरोप सोडून निघून गेलेल्या आहेत अनंतच्या प्रवासाला. तुकोबारायांचा एक अभंग आहे, बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता, विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली, पोर मेले बरे झाले देवे माये विरहित केले. माता मेली मद देखता तुका म्हणे हरली चिंता. म्हणजे वडील गेले आणि त्या अभंगामध्ये जे वर्णन केले त्यामध्ये वडील गेल्यानंतर पत्नी मरण पावली, पत्नी मरण पावल्यानंतर मुलगा मरण पावला, मुलगा मरण पावल्यानंतर आई मरण पावली. म्हणजे आई वडिलांच्या वियोगाचं दुःख झालं आणि त्याचबरोबर पहिली पत्नी असणारी महाराजांची रुक्मिणी यांना दम्याचा आजार होता, दम्याचा विकार होता, धाप लागायची त्यांना. आणि अशा परिस्थितीमध्ये अल्पवयामध्ये लग्न झालेलं, महाराज इनमीन 17, 18, 19 वर्षाचे असावेत आणि अशा अल्पवयामध्येच त्या रुक्मिणी मातेला देखील एक गोंडस अपत्य जन्माला आलं. त्याच्या जन्माने कुटुंबामध्ये आनंद निर्माण झाला आणि आनंद निर्माण झाल्यामुळे त्या बाळाचं नाव ठेवलं संतोबा. म्हणजे सगळ्यांना संतोष झाला, आनंद झाला म्हणून त्या बाळाचं नाव ठेवलं संतोबा. आता संतोबाला जन्म दिला आणि इकडे रुक्मिणी मातेच्या मात्र प्रकृतीमध्ये अधिकच बिघाड झाला आणि प्रकृती अत्यवस्थ होऊ लागली. ताण असणारं ते बाळ आणि अशा परिस्थितीमध्ये रुक्मिणी मातेला देखील त्या ठिकाणी मृत्यू आलेला आहे. म्हणजे रुक्मिणी मरण पावली. रुक्मिणी मरण पावल्यानंतर ते बाळही संतोबा ते देखील मरण पावलं. सावजी जो होता त्याची पत्नी देखील काहीशा कारणाने तीही मरण पावली. म्हणजे वडील, आई, पत्नी, मुलगा, भाऊजाई असे घरातले जवळपास 6 माणसं, 5 माणसं क्रमशः दगावलेली आहेत. आणि ही 5 माणसं गेल्यानंतर मात्र सावजीची पत्नी मरण पावली आणि सावजीचे प्रपंचाचे पास सुटले. आई-वडील होते, पत्नी होती म्हणून सावजी काही अंशी संसारामध्ये रमलेले होते. परंतु आता मात्र पत्नीही गेली, आई-वडील स्वर्गवासी झाले. आता आपण घरी राहायचं नाही, कुटुंबात राहायचं नाही असा विचार त्यांनी केला आणि काहीही न सांगता घरादाराचा, परिवाराचा त्याग करून सावजी निघून गेले. जे निघून गेले ते परत कधीही देहू गावामध्ये आले नाही. महिपती बाबा वर्णन करतात 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुऱ्या, 4 धाम अशी यात्रा करून ते काशी या ठिकाणीच विसावले. तिथेच त्यांनी वास्तव्य केलं किंवा ते परत मात्र देहू गावामध्ये आले नाही. अध्यात्म चिंतन करण्यामध्येच त्यांचं पुढे काय घडलं याचा काही मागमूस लागलेला नाहीये. परंतु सावजी निघून गेले. वडील गेले, पण वडील गेल्यानंतर देखील वडिलकीचा आधार म्हणून मोठा भाऊ होता, आई होती, सगळा परिवार होता. कुटुंबातली एक-एक माणसं अशी गमावल्यानंतर मात्र महाराजांना अनिवार्य दुःख झालं. केवळ कुटुंबाचं दुःख झालं असं नाही, तर वयाच्या 21व्या वर्षी भयानक असा दुष्काळ पडलेला आहे. त्याचं वर्णन गॅझेटमध्ये देखील आहे. तुकाराम महाराज 21 वयाचे होते, म्हणजे साधारण 1551-52 साली भयानक दुष्काळ सबंध महाराष्ट्रभर पडलेला आहे आणि त्याच दुष्काळाची असणारी परिस्थिती, भयानक परिस्थिती देहू गावाने आणि पंचक्रोशीने, पुणे प्रांताने देखील अनुभवलेली आहे. दुष्काळ भयानक पडलेला आहे. लोकांना खाण्याची भ्रांत आहे. जवळ अन्नधान्य नाहीये. गुराढोरांना चारा नाही, पाणी नाही. रानोमाळ ओस पडलेले आहेत. अन्न चाऱ्या वाचून प्राण तडफडून जनावरं मृत्युमुखी पडू लागलेली आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या समाजाचं हे विदारक चित्र तुकोबारायांनी पाहिलं. ही भीषण अवस्था पाहिली आणि पाहिल्यानंतर महाराजांचं अंतःकरण हेलावलं, हळहळलं, दुःख निर्माण झालं, की आपल्या घरी गोदाम धान्यांनी भरलेली आहेत. आपल्याकडे मुबलक अशी संपत्ती आहे, अन्नधान्य आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या अवतीभोवतीचा समाज अन्ना वाचून जर मरत असेल,
आणि आपण मात्र घरी पोटभर अन्न खात असू, तर हे काही योग्य नाही. म्हणून दुष्काळ पडला असताना तुकोबारायांनी आपल्याजवळ जेवढी काही धान्य होते किंवा जे काही संपत्ती होती, जे काही होतं ते सगळं काही तुकाराम महाराजांनी मोकळ्या हाताने समाजाला वाटून दिलं. आता एक भाऊ तर घरादाराचा त्याग करून निघून गेला, त्याची पत्नी मरण पावली आणि एक भाऊ मात्र आहे ते सगळी संपत्ती समाजाला लुटवून देऊ लागलेला आहे. कान्होबांना हे मात्र पाहावेना. त्यांना त्या ठिकाणी भावाला आवर घालत असताना असं वाटलं, हे जर सगळं यांनी वाटून दिलं, तर मग आपल्या कुटुंबाची काय स्थिती, काय अवस्था? म्हणून कान्होबांनी मात्र त्या तुकोबारायांच्या कृतीला विरोध केला. आता ही पहिली पत्नी मरण पावलेली होती म्हणून किंवा आजाराने ग्रस्त होती म्हणून बोल्लोबा आणि कणकाई माता जिवंत असतानाच त्यांनी तुकोबांची इच्छा नसताना देखील पुणे प्रांताचे एक नामवंत सावकार आप्पाजी पंत गुळवे यांच्या मुलीशी विवाह केलेला होता. नाव त्यांचं जिजाई, म्हणजे रुक्मिणी आणि जिजाई यांच्याशी विवाह करून महाराजांचा संसार चालू होता. आता रुक्मिणीला अल्प काळाचं आयुष्य मिळालं आणि त्या गेल्यानंतर मात्र जिजाईशी म्हणजेच प्रेमाने तुकोबराय त्यांना आवली म्हणायचे. आवली मातेशी संसार चालू होता. आवली मातेने देखील या ठिकाणी विरोध केला, की महाराज तुम्ही हे जर सगळं वाटून दिलं, तर आपल्या कुटुंबाची काय अवस्था होईल? आणि म्हणून तुकोबारायांनी विचार केला, की आपल्याला हे का घडतंय? हे घडवणारा कोण आहे? करता करविता कोण आहे? आपल्याला त्याचा शोध घ्यायचा आहे. आपल्याला त्याचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे. आपल्याला ज्ञान आत्मसात करायचंय. भगवंताची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. आणि म्हणून अशा भीषण परिस्थितीमध्ये समाजाचं दुःख सहन न झाल्यामुळे एके दिवशी तुकाराम महाराजांनी घरादाराचा त्याग केला आणि महाराज निर्जन अशा ठिकाणी जाऊन बसले. आपण विरोध केला, आपण बोललो, आपण मर्यादा उल्लंघन केली, आपण भावाचा अपमान केला म्हणून कदाचित भाऊ घरादाराचा त्याग करून निघून गेला की काय, असा विचार कान्होबांच्या मनामध्ये निर्माण झाला. आवली माता विचार करायला लागले, आपणही आपल्या पतिदेवांना विरोध केला आणि म्हणून कदाचित ते त्या ठिकाणी नाराज होऊन घरादाराचा त्याग करून निघून गेले की काय. कुठे गेले असतील? सावजी जसे गेले परत आलेच नाही, असं तर होणार नाही ना. आणि असं जर झालं तर माझं कसं होईल? अशा अनेक विचाराचं काहूर मनामध्ये निर्माण झालं आणि कान्होबा आपल्या असणाऱ्या बंधूंना म्हणजे तुकोबारायांना शोधण्याकरता बाहेर पडलेले. आजूबाजूच्या गावांना शोध घेतलेला आहे, नातेवाईकांपर्यंत निरोप पोहोचवलेले. मिळेल त्या व्यक्तीला कान्होबांनी विचारावं, भेटेल त्या व्यक्तीला विचारावं, की माझ्या भावाला तुम्ही पाहिलं का? शोधाशोध सुरू झालेली. अगदी नदी, नाले, ओढे, विहिरी सगळं काही पाहिलेलं आहे. काही चुकीचं पाऊल तर आपल्या बंधूंनी उचललेलं नसावं ना. तो येईल की नाही? का अजिबात जसा सावजी निघून गेला तसा हा सुद्धा कायमचाच निघून गेला की काय? असे अनेक प्रश्न कान्होबा किंवा आवली माता यांना निर्माण झाले आणि घरामध्ये दुःखाचं सावट निर्माण झालेले. आवली मातेला अन्नाचा घास गोड वाटेना आणि आपले पती कधी येतील याच्याकरता अगदी डोळ्यामध्ये प्राण आणून त्या वाट पाहत होत्या. दिवसामागून दिवस चाललेले होते, परंतु तरी देखील कान्होबां कुठे नाउमेद झालेले नव्हते. भेटेल आपला भाऊ, कुठेतरी असेल. आणि एके दिवशी फिरता त्या ठिकाणी देहू गावाच्याच उत्तरेला असणाऱ्या भामचंद्र डोंगराच्या दिशेने कान्होबा निघालेले आहेत. काही ठिकाणी वर्णन असं केलेले की तुकोबा 15 दिवस त्या ठिकाणी राहिले, अन्न पाण्याचा त्याग केला. कारण अहोरात्र भगवान परमात्म्याचा धावा तुकोबाराय करत होते आणि कधी तो भगवान परमात्मा आपल्याला दर्शन देईल, त्याचा साक्षात्कार होईल. कारण या सगळ्या सृष्टीचं चलनवलन करणारा करता करविता तो भगवान परमात्मा आहे आणि त्याच्या भेटीची उत्कंठा तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली होती. आणि म्हणून पहिला साक्षात्कार जर तुकोबारायांना कुठे झाला असेल तर त्या तपस्थलीवर जिथे तुकोबारायांनी साधना केली अशा त्या साधना भूमीमध्ये म्हणजेच भामचंद्र डोंगराच्या त्या गळईमध्ये तुकोबारायांना सगुण रूपामध्ये भगवान परमात्म्याने दर्शन दिलं. आणि आता मात्र तुकोबारायांच्या जीवनाला एक वेगळ्या प्रकारची कलाटणी आणि दिशा मिळालेली आहे. कान्होबा शोध घेत 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 त्या गुहेपर्यंत, त्या घळईपर्यंत आलेले आहेत. आजही आपण कधी भामचंद्र डोंगरावर जर दर्शनाकरता गेलात तर आजही आपल्याला ती जागा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि आळंदीतील किंवा महाराष्ट्रातील अनेक साधक मंडळी
गाथेची सेवा करण्याकरता, अनुष्ठान करण्याकरता, साधना करण्याकरता आजही त्या भूमीमध्ये जातात. दुर्भाग्याने आता ती भूमी थोडीशी लोकांनी गजबजू लागलेली आहे. परिसरामध्ये कारखानदारी वाढलेली आहे. परंतु तरी देखील आपण जर डोंगरावर गेलात, तर त्या डोंगरावर गेल्यानंतर ज्या ठिकाणी तुकोबारायांनी साधना केली, आजही ते पावित्र्य किंवा ती सात्विक स्पंदन किंवा ती वलय आपल्याला आजही त्या ठिकाणी अनुभवायला मिळतात. आणि त्या काळामध्ये तर अत्यंत निबिड अरण्य आणि निर्मनुष्य असणारा तो भाग, त्या ठिकाणी जाऊन तुकोबारायांनी 15 दिवस अहोरात्र देवाचं भजन करून देवाचा साक्षात्कार करून घेतलेला आहे. आणि 15 दिवस माझी साक्षात्कार झाला. तुकोबारायांनी वर्णन केलेले की गाथेमध्ये हा अभंग नाही, परंतु हा प्रचलित अभंग आहे. तर 15 दिवस अनुष्ठान करून तुकोबारायांनी देवाचा साक्षात्कार घडवून घेतलेला आहे. आणि मग कान्होबा जेव्हा भेटण्याकरता आले, तेव्हा भेटण्याकरता आल्यानंतर कान्होबांनी तुकोबांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर मात्र आता तुकोबांच्या चेहऱ्यावरचा जो काही प्रभाव आहे किंवा जी सात्विकता आहे, जे तेज आहे, ते काही वेगळ्या प्रकारचं दिसू लागलेलं आहे. माझा हा भाऊ आहे खरा, पण हा तो वाटत नाहीये, कारण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं सात्विक वलय पाहायला मिळते. कान्होबांनी तुकोबांच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि आपल्याकडून घडलेला जो अपराध आहे, तो आता इथून पुढे कधीही घडणार नाही, अशा प्रकारचं वचन देऊन मी तुमची अवज्ञा केली, मी तुम्हाला विरोध केला. तुम्ही जे काही समाजहिताचं पाऊल उचललं, याच्याकरता मी तुमच्या विरोधात उभा राहिलो, तुमची अवज्ञा केली. माझ्याकडून घोर अपराध झालेला आहे. पण तुम्ही माझ्यावर नाराज होऊ नका आणि तुम्ही देहू गावाला चला. आणि असं म्हटल्यानंतर तुकोबांना घेऊन कान्होबा देऊच्या दिशेने निघाले. तुकोबा म्हणायला लागले, "अरे, मला तुझ्यावर राग नाही किंवा अवलीवर राग नाही. मी एक अनामिक असणाऱ्या सत्याच्या शोधाकरता घरादाराचा त्याग करून निघालो आणि खऱ्या अर्थाने ज्याचा शोध घेण्याकरता आलो होतो, ते मला प्राप्त झालेलं आहे. आणि आता मला जीवनाचा अर्थ कळालेला आहे. जीवनाचं उद्दिष्ट कळालेलं आहे." देहू गावामध्ये ही भावंड आली आणि देहू गावात प्रवेश केल्यानंतर लगेचच तुकोबांनी सांगितलं, की "कान्होबा, कोनाडव्यामध्ये ठेवलेले त्या ठिकाणी जे काही खतपत्राच्या वह्या आहेत, हिशोब कीर्द खतावणीच्या ज्या वह्या आहेत, त्या घेऊन या." कान्होबांना वाटलं, की 15 दिवस झाले घरादाराचा त्याग करून निघून गेले आणि लगेच आल्या-आल्या हिशोब चुकता करायचा की काय? हिशोब वगैरे सर्व करून कामाला सुरुवात करायची काय? एवढं लगबगीने बंधू आपल्याला आग्रह करतायत. कान्होबा म्हटले, "काही नाही दादा, तुम्ही इंद्रायणी स्नान वगैरे करा. आपण निवांत हिशोब पाहू." तुकोबा म्हणायला लागले, "नाही, मला आता या सगळ्या हिशोबातून मोकळं व्हायचं आहे." कान्होबांना माहिती नव्हती, खात्री नव्हती, की आता तुकोबा कोणतं क्रांतिकारी पाऊल उचलणार आहेत. कान्होबांनी कोनाड्यामध्ये ठेवलेल्या ज्या काही खतपत्राच्या वह्या आहेत, त्या घेतल्या आणि तुकोबांच्या स्वाधीन केल्या. तुकोबांनी त्याचे 2 विभाग केले. जो कान्होबांच्या वाटेचा होता तो विभाग त्यांना दिला आणि उरलेले खतपत्राच्या वह्या ज्या आहेत, त्या घेऊन तुकोबा इंद्रायणीच्या पाण्याच्या दिशेने निघाले. कान्होबांनी विचारलं, "तुकोबा, काय करताय तुम्ही हे दादा?" तर त्यावेळेस तुकोबांनी सांगितलं, की "बस आता मला या सावकारकीच्या, या व्यापार धंद्यामध्ये अडकायचं नाहीये." कान्होबा म्हणायला लागले, "दादा, लोकांची परिस्थिती नाजूक आहे. आपणही कुठे तगादा लावलाय, की तुम्ही घेतलेलं कर्ज लगेच द्या म्हणून. जेव्हा परिस्थिती सुधरेल, त्यावेळेस लोकं घेतलेलं कर्ज परत आणून देतील." पण तुकोबा म्हटले, "आता मला कोणाकडूनही काही घ्यायचं नाही." कारण तुकोबांना झालेला जो साक्षात्कार आहे, त्यातून जो बोध मिळालेला होता आणि या संसाराचं, प्रपंचाचं नश्वरत्व त्यांना जाणवलेलं होतं. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आता या भांड्या-कुंड्याच्या, लेकराबाळांच्या प्रपंचामध्ये आपल्याला गुंतायचं नाहीये. अशा प्रकारची जाणीव तुकोबांना झालेली होती आणि म्हणून तुकोबांनी त्या खतपत्राच्या वह्या घेतल्या आणि इंद्रायणीच्या असणाऱ्या त्या पाण्यामध्ये त्या समर्पित केल्या. ही बातमी चहूकडे पसरली, की तुकोबांनी लोकांनी घेतलेलं जे कर्ज आहे, ते कर्ज माफ केलेलं आहे. पहा, म्हणजे सरसकट कर्जमाफीची पहिली भूमिका जर कोणी बजावली असेल, तर ती श्रीमंत श्री तुकाराम महाराजांनी बजावली आणि सगळ्या खतपत्राच्या वह्या पाण्यामध्ये समर्पित केल्या आणि आता केवळ फक्त देवाचं नामस्मरण करायचं, भक्ती करायची, चिंतन करायचं, या पलीकडे जाऊन कोणतंही काही कार्य करायचं नाही, असा ठाम निश्चय तुकोबांनी केलेला होता. इकडे आवली मातेला कळालं, की आपल्या पतिदेवांनी अशा प्रकारचा निर्णय घेऊन
खतपत्राच्या वह्या पाण्यामध्ये बुडवलेल्या आहेत. त्यांना खूप मनस्ताप झाला. एकीकडे पती वियोग झालेला त्याचं दुःख होतं, पण आता ते परत आलेले आहेत याचा आनंद तर होता. पण आल्या तुकोबांनी जे काही क्रांतिकारी पाऊल उचललेलं होतं याचंही दुःख त्यांना झालेलं होतं. परंतु तुकोबांना त्या ठिकाणी नाराज करून काही अपशब्द किंवा त्यांचं मन दुखवेल किंवा त्यांच्या भावना दुखावतील असं काही आपल्याला करायचं नाही. आहे त्या घटनेला सामोरं जाऊन निमूटपणे आपलं दुःख गिळून अवली माता त्या ठिकाणी कुटुंबाचा भार उचलू लागले. आता परिस्थिती अत्यंत भयानक झालेली आहे. भयानक म्हणजे कधी काळी चाकण 84ची महाजनकी करणारे तुकाराम महाराज, सावकारकी करणारे तुकाराम महाराज, अत्यंत चोखपणे व्यापार धंदा करणारे तुकाराम महाराज, बालवयामध्ये नावारूपाला आलेले तुकाराम महाराज. परंतु आज मात्र परिस्थिती अत्यंत बिकट आणि विपरीत झालेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली. म्हणजे काय झालं? दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान आणि स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली. जगाला अन्न देणारे किंवा जगाचे पोशिंदे असणारे तुकाराम महाराज, परंतु दुष्काळामध्ये सर्व वाटून दिल्यामुळे पत्नी देखील अन्न अन्न करता मरण पावली, मुलगा मरण पावला, होत्याचं नव्हतं झालं, सर्व प्रपंचाची घडी विस्कटली. आणि ही घडी सुरळीत करण्याकरता पत्नी म्हणून अवली माता मात्र परोपरीने प्रयत्न करू लागलेली आहे. कान्होबा देखील कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. आतापर्यंत तुकोबांनी घेतलेली ही पावलं याचा विचार करता असं वर्णन केलेले किंवा असं वाचण्यात आलेले की कान्होबांनी दुसरा संसार म्हणजे वेगळा संसार थाटलेला आहे. म्हणजे आपला प्रपंच वेगळ्या ठिकाणी नेऊन ते आपले प्रपंच करू लागलेले आहेत आणि तुकोबा मात्र आपल्या मुलाबाळांसह दरिद्री अवस्थेमध्ये किंवा गरिबीमध्ये त्या ठिकाणी दिवस काढू लागलेले आहेत. या उन्मळून पडलेल्या, कोसळून पडलेल्या या संसाराला टेका देण्याचं काम अवली माता परोपरीने करतायत. आणि अशा स्थितीमध्ये आपल्या पतिदेवांनी काही उद्योग, व्यवसाय, धंदा करावा आणि पुन्हा नव्या उभारीने उभं राहावं असा विचार करून अवली माता काही उद्योग, व्यवसाय करण्याकरता तुकाराम महाराजांना प्रवृत्त करत आहे. आणि हे प्रवृत्त करत असताना तुकोबांनी कोणकोणते व्यवसाय केले किंवा कशा पद्धतीने व्यवसाय केले आणि त्या व्यवसायामध्ये त्यांना कशा पद्धतीने अपयशच येऊ लागलेलं आहे. आणि मग या येणाऱ्या अपयशामुळे संसाराबद्दलची अनासक्ती आणि देवाबद्दलचं असणारं प्रेम तुकोबांच्या अंतःकरणामध्ये कसं वाढू लागलेलं आहे आणि कशी विपरीत परिस्थिती महाराजांच्या जीवनामध्ये आलेली आहे. सांपत्तिक परिस्थितीचा विचार आपण करणार आहोतच, परंतु मला वाटतं तुर्तास आपण सकाळी मला वाटतं 7 वाजल्यापासून या ठिकाणी या ज्ञानसत्रामध्ये सहभागी झालेले आहात आणि त्यामुळे 1 तासाभराचं सेशनची जबाबदारी किंवा या सत्राची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. पुढे जे काही 4-5 दिवस आपण चिंतन करणार आहोत त्यामध्ये देखील धावत्या पद्धतीने मी या ठिकाणी चिंतन सांगण्याचा प्रयत्न करेल. तुकोबारायांच्या अभंग वाङ्मयावर चिंतन करत असताना आपण तुकोबारायांचं आध्यात्मिक तत्वज्ञान आतापर्यंत ऐकलेलं आहेच. पण तत्वज्ञानाचा विचार काहीसा बाजूला ठेवून कथारूप पद्धतीने या ठिकाणी चिंतन अधिक प्रमाणामध्ये कसं करता येईल किंवा महिपती बाबांनी जे वर्णन केलेलं चरित्र आहे त्या चरित्राच्या आधारे जे काही प्रसंग महाराजांच्या जीवनामध्ये घडलेले आहेत असं प्रासंगिक चरित्र आपल्याला कशा पद्धतीने सांगता येईल याचा प्रयत्न मी माझ्या अल्पबुद्धीने आणि गुरुकृपेने करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण तासभर या ठिकाणी चरित्र श्रवण करण्याकरता वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून मी आभार मानतो आणि आदरणीय महाराजांनी माझ्याकडे ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि ही जबाबदारी पार पाडत असताना नक्कीच होता येईल तेवढं आपण जे तुकोबारायांच्या चरित्रकथातील प्रसंग ऐकलेले नाहीत की जे कीर्तनामध्ये या आधीच्या काळामध्ये आपल्याला ऐकायला मिळालेले नाहीत हे सांगण्याचा मी नक्कीच परोपरीने प्रयत्न करेल. पुनश्च एकदा आपले सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि आजची ही चिंतनाची झालेली सेवा गुरुवर्य मंडळींच्या चरणी
आणि ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या चरणी प्रातस्मरणीय सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी समर्पित करून आजच्या माझ्या या वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सब संतन की जय.